शेवटची मॅच आहे उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक महिलांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे महिला ज्या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक असतात तो कार्यक्रम श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव यांच्या वतीने आयोजित आहे खरोखरच सिंधुदुर्गाची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये त्यांचा आदर्श घेऊन रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावचे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते अहोरात्र काम करतायत माता भगिनींचा सन्मान करतायत आणि म्हणूनच त्यांनी आज एक महिलांसाठी आज नाही तर गेली कित्येक वर्ष महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी देखील त्यांनी बांधलेली आहे महिलांचा मान सन्मान करणं हे श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावचं एक मोठं ध्येय आहे मोठं काम आहे त्याला देखील सलाम आहे जाऊया मैदानामध्ये दानिश 11 देवबाग गणराज 11 मेडबाव स्ट्राइक वरती बॅटर आहेत फरदीन काजी फरदीन हरदीन हमेशा ही खेलते हैं बड़ी बड़ी इनिंग उन्होंने खेली हुई है बड़ी बड़ी प्रतियोगिता में बेहतरीन खेल का प्रदर्शन किया है वो फरदीन अब स्ट्राइक पर है एक रन निकाला एक रन के साथ खुद का अकाउंट ओपन किया टीम का अकाउंट ओपन किया आता मात्र स्ट्राइक वरती असतील प्रथमेश ज्यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न नाना यांचा डायरेक्ट हिट झालाय पण सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता त्यामुळे प्रथमेशच्या नावावरती देखील एक धाव ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड केली जाईल दोन्ही बॅटर एक एक धाव घेऊन आपलं अकाउंट ओपन करताना दिसत आहेत दोन्ही बॅटर जे आहेत दोन्हीही चांगले खेळाडू आहेत एक लिजंड आहे तर दुसरीकडे एक सितार आहे ज्याने कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे तो फरदीन आता स्ट्राइक वरती गुरु शिष्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते दोन्ही बॅटर मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती अखिलेश सिंग फुल टॉस बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता कोणत्याही प्रकारची धाव नाही डॉट बॉल येईल अखिलेश सिंग हा देखील कमी नाही आहे यावेळी चांगला बॉल त्याच्याकडून बघायला मिळाला तेवढे चांगलं साथ ही क्षेत्ररक्षकाची त्याला मिळाली क्या बात है हलक्या हाताने कलायो के सारे मोड दिया है एक धाव तर कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी योगेश पवार हे मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण करताना महाराष्ट्र रणजी क्रिकेटपट्टू ही त्यांची ओळख आहे लिजंड खेळाडू आहेत अनुभवी खेळाडू आहेत योगेश पवार चांगलं क्षेत्ररक्षण करतायत चांगली फेकी करतायत पुढचा बॉल घेऊन अखिलेश फुल टॉस बॉल बनवून हलक्या हाताने पुन्हा एकदा यावेळी नानाच्या बॅटमधून आलेला एक चांगला फटका 21 धाव मिळेल दोन्ही बॅटर बघा किती संयमाने खेळतायत अखिलेशचं देखील मी कौतुक करेन काय बॉलिंग करतायत मैदानामध्ये कारण दोन मोठे तगडे बॅटर त्यांच्या समोर आहेत तरी देखील एक चांगली लेंथ आणि लाईनवरची गोलंदाजी त्यांची बघायला मिळते आणि रनर्स धावांसाठी संघर्ष करताना दोन्ही बॅटर संयमाने खेळतायत लास्ट बॉल फुल टॉस बॉल यावेळी कडक प्रहार केलाय योगेश पवार आहेत त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण चांगली फेकी केली जाते यावेळी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते येस हाईट नो चेक करण्यासाठी बॅटरने घेतलेला हा रिव्ह्यू आहे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते तिसरे पंच आमचे उमेशजी मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत ते पाहत आहेत थोड्या वेळाने डिसिजन तुमच्या समोर असेल इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी पहा स्क्रीनवरती मारण्याजोगा बॉल होता तिसऱ्या पंचांकडे दाद घेतली होती प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि परिणामी फक्त आणि फक्त एक धाव मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 5 धावा बिनबाद 5 धावा 5 षटकांची मॅच तुम्ही बघता आहात अखिलेशची चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली काय बॉलिंग केली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी भरपूर असं योगदान त्याने दिलेलं आहे
नेहमी विजेती होण्यासाठी प्रयत्न करा, पराभूत तुम्ही कधीच होऊ नका, नेहमी विजयी व्हा. आणि त्यासाठी जो विजेता असतो, जो कृती करतो, हरणारा तो असतो जो प्रतिक्रिया देतो. विजेता प्रत्येक समस्येवर उपाय पाहतो, पण हरणारा मात्र प्रत्येक उपायात समस्या शोधतो. आज तुम्हाला हरायचं नाही आहे, जिंकायचं आहे. या मनोइच्छेने दोन्ही संघाचे खेळाडू मैदानामध्ये उतरलेले आहेत. आत्तापर्यंतचा जर प्रवास बघता दानिश 11 देवबाग संघाने अफलातून खेळ केलाय, तर दुसरीकडे नशिबाची साथ ही गणराज 11 संघाला यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. योगेश पवार पुन्हा एकदा स्क्रीनवरती येत आहेत, चांगली फेकी करतायत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ज्ञानेश केळुसकर खूप चांगलं योगदान देत आहेत, आमच्यासोबत स्कोररची भूमिका बजावत आहेत. 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं हे लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही बघत आहात. घर बसल्या देखील हे लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही बघू शकता. यूट्यूबवरती, टी व्हीवरती देखील हे लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही घर बसल्या बघू शकता. 70 स्पोर्ट चे आम्ही मनापासून आभारी आहोत. खूप चांगलं प्रेक्षेपण, खूप चांगलं कॅमेरा वर्क, हे सर्व त्यांचं टीम वर्कचं आहे आणि या स्पर्धेला खूप चांगली रंगत ते आणतायत. बॉल देखील प्रायोजित केलेले आहे ते 70 स्पोर्टने, जे लगातो 6 असे हे बॉल आहेत. पण यावेळी मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही स्पर्शच झाला नाही. बैट तो बल्ले को लगा ही नहीं, तो 6 कहाँ से जाएगी. डॉट बॉल आलाय. धाव संख्या आहे तिथेच. चांगला बॉल, नाना खेळण्यासाठी तयार आहेत. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी. नशिबाची साथ ही फरदीन काजूच्या बाजूना. क्या बात है. यावेळी जर डायरेक्ट हिट झाला असता तर प्राइज विकेट मिळाली असती, पण नशीब हे फरदीनच्या बाजूने होतं आणि त्यामुळे एक धाव कंप्लीट केली गेली. हा बघा बॉल बॅटवरती आदळल्यानंतर पायावरती आदळला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पहा, स्क्रीनवरती पण नव्हते फरदीन. नशिबाची साथ ही फरदीनच्या बाजूने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता आहात फिरोज मोहम्मद. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. एक डॉट बॉल येईल, चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर बघा थोडासा बाहेरच्या बाजूला गेला. अजित मोहिते काय विकेट किपिंग करतायत. एक काळ होता रिजवान शेख, किरण खतकर यांचा, आज अजित मोहिते. यावेळी खरा बॉल, नो बॉलचा इशारा पंचांकडून आला. बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी मात्र तेवढ्याच वेगाने केली जाते, पण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नो बॉल आणि त्याच्यानंतर येईल नो बॉल. एकटाच येत नाही, त्यानंतर काय होतं माहित आहे ना तुम्हाला. फ्री हिटची संधी असेल. फरदीनला मोठा फटका मारण्याची संधी आहे. पाहूया या संधीचं सोनं करेल का. अमोल जमदाडे नेहमी सांगत असतात की संधी ही चहा बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा गेली ना की गेली. ज्यावेळी तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. ही संधी आहे मोठा फटका मारण्याची, पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. यस, दुसऱ्या धावेसाठी देखील धावतायत. फेकी मात्र केली जाते आणि तिसरी धाव देखील मिळेल. तिसरी धाव देखील गुरु शिष्य काय मैदानामध्ये रनिंग बिटवीन द विकेट करतायत ते बघा. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. ओव्हर थ्रो झाला आणि त्यामुळे बघता बघता तिसरी धाव देखील पूर्ण झाली. धावा झालेल्या आहेत 13. भारत देश मेरा हम सबका. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फिराज गोलंदाजी मार्क वरती आहेत. आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे फिराजने देखील. मोठे फटके मारू दिले नाहीयेत बॅटरना. चांगली बॉलिंग केली आहे, पण यावेळी मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय. पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता
त्याच्या सरळ हातामध्ये बॉल गेला आणि RPM विकेट. ज्यांचे फॉलोअर्स आहेत आणि त्यांची आम्ही बरेच वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो आणि योगा एक एवढा चांगला आहे की ते आले आणि त्यांचा वाढदिवस आम्ही इथे साजरा करतो प्रतिष्ठानच्या वतीने. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय भाई नरे यांना मी सन्माननीय कुणाल दाते सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला सांगतो. आज कुणाल दाते सरांचा वाढदिवस आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे अध्यक्ष, मिडबाव गावचे प्रथम नागरिक सन्माननीय श्री भाईजी नरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आगत स्वागत करण्यात येत आहे. धीम्या गतीचा बॉल हलक्या हाताने तेवढाच खेळला तो फरदीनने आणि फक्त एकच धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या वृद्धिंगत होताना दिसेल ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगती प्रतावरती आहे. आशिक अली गोलंदाजी मार्कवर हलक्या हाताने खेळतायत आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. चांगला प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये समोर सूर लगावला आणि त्यानंतर एक चांगला प्रयत्न त्याने केला. पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत, दाद मागतायत. कॅच घेतलेली आहे की नाही आतापर्यंत चांगली गोलंदाजी ही क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे गणराज 11 मिडबावचा संघ. तिसरे पंच आमचे उमेशजी मांजरेकर या ठिकाणी बघतायत. 70-70 स्पोर्ट्स. श्रेयस कदम OUT बघा स्क्रीनवरती तुम्ही बघतात. चांगली बॉल आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये. समोर डायू मारून चांगला झेल पकडला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आशिक अलीने. RPM विकेट. दूसरा विकेट. श्रेयस कदम बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळी मात्र पुन्हा एकदा नशिबाची साथ तुम्हाला बघायला मिळते ती गणराज 11 मिडबावच्या बाजूनं. दानिश 11 देवबाग संघ हा पंकज धुरी यांच्या मालकीचा हा संघ आहे. आमचे जवळचे मित्र आहेत. तर दुसरीकडे गणराज 11 मिडबावचा संघ निलेश पडवळ यांच्या मालकीचा हा गणराज 11 मिडबाव संघ आहे. दोन्ही मालकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कारण हे जे टीम ओनर असतात, टीम मालक असतात, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण त्यांच्यामुळेच या खेळाडूंना खेळण्याची संधी मैदानामध्ये उपलब्ध होते. खूप सारं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी असतं. त्यामुळे त्यांची देखील नाव आवर्जून घ्यावं लागतं. क्या बात आहे, क्या बात आहे. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला जातोय बघा. हा बॉल पहा. टप्पा पडला त्यानंतर बाहेरच्या बाजूला गेला. विकेट किपर अजित मोहिते अगदी सहजरित्या विकेट किपिंग करतायत. कौतुक करावं लागेल अजित मोहिते यांचं. पुढचा बॉल घेऊन यावेळी खराब बॉल. बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय.
क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय पण धाव देखील फक्त आणि फक्त एकच मिळेल आपल्या संघासाठी. बहुमूल्य असं योगदान देताना 5 धावा वाचवताना मॅकमिलन गोविंद. क्या बात आहे. या अगोदर कॅच पकडली होती ती हिमांशु पाटील ऋतिक पाटीलने आणि आता मॅकमिलन गोविंद. काय क्षेत्ररक्षण चाललंय मैदानामध्ये. अफलातून क्षेत्ररक्षण करतायत, धावा देखील वाचवतायत, कॅच देखील पकडतायत, म्हणजे चांगले साथ देत आहेत आपल्या गोलंदाजाला. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता आहात आशिक अली. यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला जातोय. खूप चांगला शॉट. दोन खेळाडू धावतायत. दोघांच्या मधीच हा खेळलेला फटका होता फरदीनच्या बॅट मधून, पण मिळतील 2 धावा. 2 धावांची धावसंख्या वृद्धिंगत होताना दिसेल ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा दानिश 11 देवबाग संघाची. देवबाग चे जे सरपंच आहेत उल्हासजी तांडेल यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. यावेळी पायावरती जाऊन बॉल आदळला. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. प्राइज विकेट मिळाली आहे. फरदीन OUT आउट. RPM विकेट. आशिक अली काय गोलंदाजी करतायत मैदानामध्ये. पहा, एक षटक त्याने पेश केलं. एका षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 आणि गडी 2 बाद केले. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. बराच लांबून प्रवास करून आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गामध्ये उतरलाय, मिडबावमध्ये उतरलाय आणि कुठून प्रवास केलाय, केरळमधून आलाय. परत लांबचा प्रवास करून या मैदानामध्ये आलाय आणि आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी मैदानामध्ये. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या आहे 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. माझ्यासोबत जोडले जात आहेत अमोलजी जमदाडे. अमोलजी जमदाडे, काय सांगाल? 3 षटकामध्ये 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा अपेक्षित आहेत आणि दोन्ही संघांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? 40-50 धावा नक्की बनवावे लागतील. या विकेटचा जर विचार केला तर नक्कीच आतापर्यंत 35 ते 40 धावा देखील या विकेटवरती फायटिंग टोटल झाली आहे. त्यामुळे ती देखील धावसंख्या मनामध्ये गृहीत धरावी लागेल. 3 षटकामध्ये फक्त 17 आलेत. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. मोठा फटका टोलवायचा. बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क नाहीये. चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट टिंब चेंडू आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय याही वेळेला मोठा फटका टोलवायचा. बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क तितकासा झाला नाहीये. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. जो फटका मनामध्ये गृहीत धरलाय त्याच फटक्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न बॅटर करतायत. मात्र समोरून काय गोलंदाजी होते. क्वार्टर फायनलची लढत हा सामना जिंकत मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. आतापर्यंत 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. 4था संघ कोणता असेल सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा ते आपल्याला पाहायचं आहे. एकोणीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करते दानिश 11 क्रिकेट टीम आणि यावेळेला सुंदर फटका इनसाइड आउट. चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. बॅट मधून एक दणदणीत कणकणीत प्रहार केला आणि बॉलला पाठवलं डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रामेश्वर प्रतिष्ठान चौकार. इख्तियार शेखच्या बॅट मधून
पहिल्या मॅच मध्ये देखील काय अफलातून बॅटिंग केली होती. सुरुवातीचे 2 मोहरे लवकर झटपट बाद झाले होते, पण त्यानंतर मात्र इख्तियार शेख आला आणि अफलातून बॅटिंग केली होती. पुढचा बॉल घेऊन बॉलर. यावेळी बॉल हवेत आहे आणि योगेश पवार येतील स्क्रीनवरती. त्यांच्या सेफ हँड मध्ये बॉल जाईल. अजून एक हादरा बसेल. RPM विकेट नंबर 4. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रथमेश चव्हाण मैदानामध्ये पावलं ठेवतायत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. फिराज चांगली बॉलिंग करतायत. पहा अफलातून बॉलिंग केली आहे त्याने. 1.4 षटक त्याने पेश केलेले आहेत. 14 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. म्हणजे काय बॉलिंग करतायत फिराज, कमालीची बॉलिंग करतायत. आता 2 बॅटर मैदानामध्ये, दोन्ही न्यू बॅटर आहेत. अजूनपर्यंत दोघे एकही बॉल खेळले नाहीत. दोन्ही नवीन बॅटर मैदानामध्ये, नागेश आणि प्रथमेश. यावेळी स्लाइस केलाय, चांगला शॉट. यावेळी एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या पंचांकडे दाद मागली जाते. क्या बात आहे. कमालीची विकेट किपिंग करतायत अजित मोहिते. कमाल धमाल बेमिसाल. आणि तिसरे पंच आमचे पुन्हा एकदा तुम्हाला काम आलंय. बऱ्याच वेळा तिसऱ्या पंचांकडे दाद मागली जाते आणि तेवढं कॅमेरा वर्क देखील खूप चांगलं आहे. 70 स्पोर्ट्सचे आम्ही धन्यवाद अदा करतो आहोत, कारण त्यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. ज्या ज्यावेळी अडचणी येतात त्यावेळी त्यांनी उभे राहिलेले आहेत. टीम वर्क मात्र खूप चांगलं आहे. आउट, UUT आउट. यस, विकेट यावेळी मिळेल आणि हा RPM 5वा विकेट. स्क्रीनवरती बघा, आमच्या माता भगिनी तुम्हाला दिसत आहेत. महिलांसाठी एक वेगळी गॅलरी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि माता भगिनी या अजून देखील बघा रात्रीचे किती वाजले आहेत, 2 वाजलेले आहेत, 2 वाजून देखील गेलेले आहेत, तरी देखील या आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हे श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाववरती केलेलं तुमचं प्रेम आहे आणि त्यामुळेच या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 24 धावा. महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो डायरेक्ट जाईल सेमीफायनल मध्ये. दानिश 11 देवबाग आणि गणराज 11 मिडबाव. नाणेफेक जिंकली होती गणराज 11 मिडबाव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यानंतर दानिश 11 देवबाग संघ फलंदाजीसाठी उतरलाय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा झालेल्या आहेत 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फिराज अफलातून बॉलिंग केली आहे. या पठ्ठ्यानं चांगली बॉलिंग केली आहे. धावांवरती अंकुश देखील लावलाय आणि विकेट देखील मिळवले आहेत. चांगली बॉलिंग. कल्पवृक्ष एंड कडून गोलंदाजी करताना यावेळी इनसाइड आउटचा शॉट. बॉल बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तर झालंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. ओव्हर थ्रो मात्र मिस जस्ट झालाय.
त्यामुळे 4 धावा कंप्लीट केल्या. या मैदानावरती पहिल्यांदाच असा पराक्रम झालाय की 4 धावा धावून कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या रनिंग बिटवीन द विकेट साठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 कड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. नागेश आणि रवी आयरेची जोडी मैदानावरती. रवी बघा आल्या आल्याच पहिल्याच बॉल वरती 4 धावा धावून कंप्लीट करतायत. आता शेवटचं षटक घेऊन येतील. कोण येतील? राज सिंग. टायगर ग्रुप ऑफ वडवलीची ती स्पर्धा होती. मी आणि अमोल आणि कुणाल सर देखील त्या ठिकाणी कॉमेंट्री करत होतो. त्या ठिकाणी या राज सिंगने अफलातून खेळ केला होता. गोलंदाजी तर खूप चांगली केली होती आणि ज्यावेळी संघाला एका बॉलमध्ये 6 धावा पाहिजे होत्या त्यावेळी मैदानामध्ये आलेला होता आणि असं एक नव्हे तर 2 वेळा आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला होता. तो राज सिंग, मॅन फ्रॉम गोरेगाव, मुंबईचा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाजी करणार आहे आणि त्याच्या समोर बॅटर आहे तो नागेश वाडेकर. पहिल्या मॅचचा जर विचार केला दानिश 11 देवबाग संघाचा तर हा नागेश सुरुवातीला ओपनिंगला आला होता पण यावेळी मात्र त्याला 5व्या क्रमांकावरती पाठवलंय. यावेळी शॉर्ट आर्म पोल. बॉल बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू टाटा गुड बाय करत रामेश्वर प्रतिष्ठान सिक्सर. नागेशने देखील कमाल केली आहे. मला जरी तुम्ही खालच्या क्रमांकावरती पाठवलं असेल तरी मी आपल्या संघासाठी खेळणार आहे. पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅटअप मधून शॉर्ट आर्म पुलचा फटका 6 धावांसाठी आलाय. धावसंख्या 34. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धीम्या गतीचा बॉल हलक्या हाताने खेळतोय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. राज सिंग गोलंदाजी मार्क वरती आहे. आपलं राज्य या मैदानावरती करेल का की त्याच्या समोर आता आहेत रवी आहिरे. हे देखील कमी नाही आहेत. यांना देखील बराच अनुभव आहे. सध्याच्या घडीला हे देखील नाव चर्चेत आहे. ते रवी आहिरे स्ट्राइक वरती खेळणार आहेत. राज सिंगला मोठी चुनौती आहे. यावेळी मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं. हा ना काय झालंय? दोघांमध्ये ताळमेळ एवढा नव्हता. पंचांचा इशारा येणं बाकी. बॅटने आलेली 1 धाव आहे. त्यामुळे रवी आहिरेच्या नावावरती ही धाव लिहिली जाईल. धाव संख्या पोहोचेल 36. 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जसं अमोल जमदाडे यांनी प्रोटेक्शन केलं होतं की 40 ते 45 धावा अपेक्षित आहेत आणि आतापर्यंत 36 धावा झालेल्या आहेत. 3 बॉल आहेत बाकी या इनिंग मधील. क्या बात आहे. स्विंग अँड अ मिस. पुन्हा एकदा अजित मोहिते चांगलं यष्टीरक्षण करताना बघायला मिळत आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे. तो दानिश 11 देवबाग संघाला. पुन्हा एक चांगला बॉल. पुन्हा एक डॉट बॉल बघायला मिळाला. अफलातून बॉलिंग ही राज सिंगची. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता पण त्यानंतर मात्र कमबॅक केले राजने. मैदानावरती राज करताना दिसतोय. समोर बॅटर आहे नागेश वाडेकर. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला होता नागेशने. या शेवटच्या बॉलवरती देखील मोठा प्रहार करेल का की राज त्याच्यावरती भारी होईल. शेवटचा बॉल घेऊन इनिंग मधील. क्या बात है, क्या बात है. राज सिंग साठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. शेवटचे 5 बॉल काय अफलातून पेश केले याने आणि
पहिला इनिंग या ठिकाणी समाप्त झाली. 5 षटकांचा पहिल्या इनिंग मधील खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 36 धावा आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. या अगोदरच्या दानिश 11 देवबाग संघाचा जर विचार केला तर 30 बॉल मध्ये 32 धावा केल्या होत्या. 33 धावा समोरच्या संघाला करू दिल्या नव्हत्या आणि तो संघ होता, तो हाच संघ होता गणराज 11 मेडबावचा संघ. हॅलो हॅलो, सर्वजण आतुरतेने ज्याची वाट पाहत आहेत लकी ड्रॉ कुपनची सोडत आपण या ठिकाणी काढणार आहोत. पहिलं बक्षीस असणार आहे ते एक स्मार्ट वॉच आणि दुसरं बक्षीस असणार आहे ते महिलांसाठी खास पैठणी. नाव काय? तुझं नाव कसं? आपल्या प्रतिष्ठानचा छोटा कार्यकर्ता आहे मनीष. काय अनिश याच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण बक्षीस सोडत काढणार आहोत. आणि लकी ड्रॉ कुपनचा नंबर आहे 115 115. लकी ड्रॉ कुपन पहिलं बक्षीस आहे स्मार्ट वॉच. लकी ड्रॉ कुपनचा क्रमांक आहे 115 115. ये नाव काय? नाव काय बाबू? सचिन सचिन मानगावकर धैगाव गावातील हा आहे आणि लकी ड्रॉचा कुपनचा मानकरी ठरतो आहे. पहिलं बक्षीस आहे स्मार्ट वॉच. सन्माननीय संदीप माफ करा सन्माननीय स्वप्नील चिंदरकर याचे शुभ असे या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे. आणि दुसरं पारितोषिक आहे पैठणी. गुंजन कुमारी गुंजन हिच्या शुभ हस्ते या ठिकाणी काढणार आहोत. गुंजन इकडे इकडे एक काढायचे लोकांकडे. आणि पैठणीचा क्रमांक आहे 367 367. 367 341 टू 400 घेतला आपण त्याच्यातच दिलो ना बघायचे. 71 72 73 पाटी असतेले. तीनशे 367 आणि 367चा मानकरी ठरतोय तो आमचा मित्र स्वप्नील चिंदरकर. दोन्ही बक्षीस कालच्या दिवसातील पण बक्षीस कणकवलीला गेलं होतं आणि आज पण स्वप्नील चिंदरकर यांना या ठिकाणी पारितोषिक लागत आहे. विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. सन्माननीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. राजनंदिनी पैठणी डोंबिवली यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. धन्यवाद. टार्गेट सेट झाल्याने ते लक्ष आहे 37 धावांचं 37. 37 धावा करायचे आहेत या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये जाईल. आजच्या रात्रीमधून चौथा संघ ठरेल जो या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होईल.
टार्गेट नक्कीच चांगलं सेट झालंय 37. आज असे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. ऋतिक पाटील सध्या फलंदाजीसाठी वडवली गावचा खेळाडू आहे. डोंबिवली मधून बिलॉंग करतो आणि खूप चांगला खेळ त्याने दाखवला प्रत्येक मॅच मध्ये. मुन्नाच्या बरोबरीने खेळ करावा लागेल. ऑलमोस्ट 20 बाईक त्याने जिंकले त्याच्या आयुष्यामध्ये असा खेळाडू ऋतिक पाटील. चेंज द गेम वडवली बी या टीम साठी तो नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि मुन्ना खूप महत्वाचा खेळाडू ठरेल या रन चेस मध्ये. पहिला बॉल आर्यनचा. पहिला बॉल बॅटची कडा घेतली आहे. बॉल विकेट कीपरच्या हातात विसावतोय. मोठी विकेट, मोठा धक्का. मागच्या मॅचचा हिरो ऋतिक पाटील गोल्डन डकचा शिकार. 0 आउट. त्याच बॉलवर एक मोठा धक्का दिला. एका बाजूला सेलिब्रेशन विकेटचं, दुसऱ्या बाजूला स्पष्ट निराशा इथे दिसते. 70-70 स्पोर्ट्स वर सध्या टेलिकास्ट होते या स्पर्धेचं. मोठा धक्का. पहिल्याच बॉलवर प्रथमेशने कोणती चूक केलेली नाहीये ॲज अ विकेट कीपर. एक सोपा झेल देखील त्याच्यासाठी होता. त्याच्या ग्लोव्ज मध्ये कैद होणारा हा झेल. परंतु 37 धावा करण्यासाठी घाम गाळावा लागेल. ड्यू फॅक्टर महत्वाचा ठरेल या मॅच मध्ये. त्यातल्या त्यात ह्युमिडिटी प्रचंड वाढली आहे. गरम असं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये हवेचा लवलेशी नाहीये. हवा विरळ आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मात करून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. एक वेगळीच क्लायमेटिक कंडिशन सध्या तरी या ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. हा येतोय षटकार. ही ताकद समुद्रावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या अंगातच भिनलेली असते. हवेच्या प्रवाहाबरोबर हवेच्या प्रवाहाविरुद्ध खेळण्याची क्षमता आहे. ऑन साइडला खेचला अक्षरशः बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप मधून बॉलला दिशा दिली आहे. उत्तमचा खेळाडू आहे. समुद्र किनारा लगतचा खेळ, तिथलं क्रिकेट तो खेळलाय. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे किती ताकद झोकल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि मॅकमिलन गोविंद त्याच्यासाठी जाणला जातो. त्याच्या बॅट मधून चांगला फटका. TDPLचा सामना असाच फिरवला होता मॅकमिलन गोविंदने. आणि सध्या त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकाराला टीमची धावसंख्या 7. लक्ष्य 37 आहे. त्याच्यामुळे 30 धावा अजूनही करायच्या आहेत. मॅच ऑन. ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक मिडबाव 2025 पर्व 7. अजूनही प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. आमच्या वाता भगिनी यांचा देखील चांगला प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता आर्यनवर थोडासा दबाव आहे. राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आलाय मुन्नासाठी. फुलरलेनचा बॉल होता हवेत आहे. मिड ऑफ आतमध्ये आणि मिड ऑफच्या हातामध्ये खेळलाय. फरदीन काझी कोणती चूक करणार नाही. झेल टिपलाय आणि आउट होतोय मुन्ना. दोन्ही ओपनर 0 आउट झालेत. गोल्डन डकचे शिकार ठरलेत. बॅक आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा सामना कमालीचा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल असं चित्र आहे. 7च्या 7 धावा मॅकमिलन गोविंदच्या खात्यामध्ये. 2 फलंदाज लवकर परतलेत. न्यू बॅटर फिराज मोहम्मद, मॅन फ्रॉम केरला. केरळाचे चांगले खेळाडू नेहमीच प्रवास करत असतात महाराष्ट्राच्या दिशेने. आणि त्यातल्या त्यात आता ते सिंधुदुर्गात आलेले आहेत. काहीसं तिथेही असंच क्लायमेट असतं. तिथेच अशीच मोठमोठी झाडं असतात.
हिरवळ असते, समुद्र किनारे आहेत आणि इथे चांगली गोलंदाजी. फुटवर्कच नाहीये फिराजचं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेटमध्ये तुमच्याकडे चांगलं फुटवर्क पाहिजे, तर संपर्क होतो, कॉन्टॅक्ट होतो, धावा येतात. आणि इथे तेच पाहायला मिळालेलं नाहीये, फुटवर्कचा अभाव. डॉट बॉल. आर्यन शेवटचा बॉल घेऊन परत एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. सांगतोय समोर मारायचा होता, परंतु बॉल कसा वळला तो कोणालाच नाही कळला, बॅटरला देखील. पडल्यानंतर बाहेर निघतोय, सरळ विकेट किपरच्या हाताचा वेध. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. आणि पहा हेच इथे दाखवत असताना ते एक्सप्रेशन टिपले जातात, स्माइल होती चेहऱ्यावर. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये 30 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. हाही सामना कमालीचा रंगेल. प्रेक्षकांसाठी नक्कीच पैसा वसूल राहिला आजचा दिवस, आजची रात्र. मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून अनेक प्रेक्षक आलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. कोणी मुंबईवरून देखील साखरमाणी इथे उपस्थित झालेले आहेत, कारण त्यांना माहिती हा फेस्टिवल आहे, हा महोत्सव आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक म्हटल्यानंतर परतीचा प्रवास गावाकडे या असं म्हटलं गेलंय, अनेक विद्वानांनी सांगितलंय. त्याच्यामुळे गावात आल्यानंतर, मिठभाव मध्ये आल्यानंतर अशी स्पर्धा ज्यावेळेला तुमच्या भेटीला येते त्यावेळेला चर्चेला उधाण येतं. ते जुने दिवस आठवावे लागतात, ते आठवतात आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा सध्या अखंड भारतभर होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा तुमच्या समोर रंगते. 5 लाखाचं पारितोषिक आहे प्रथम क्रमांकाचं. त्याच्यासाठी चुरशीचा हा सामना, संघर्ष. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट, पॉइंट मधून काढलाय बॉलला. गुंडप्पा विश्वनाथ त्यांची आठवण करून दिली आहे स्क्वेअर कटने. तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे. विजयानी पर्वातलं अंतर मॅकमिलन गोविंदची बॅटिंग इथे तय करेल असं दिसतंय. हा जो बॅटर आहे खूप महत्वाचा आहे, याच्याकडे प्रचंड ताकद आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, उत्तन बीच प्रसिद्ध आहे, उत्तनचा खेळाडू आहे. तिथे समुद्र किनाऱ्यावर खेळत असताना सातत्याने सराव केलाय. हवेच्या प्रवाहाच्या बरोबर, हवेच्या विरोधात देखील ते खेळ करत असतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे ती ताकद आहे आणि ती ताकद त्याने पहिल्या ओव्हरमध्ये दाखवली. डाऊन दी ग्राउंड त्याने षटकार मारला होता. आता 1 धाव ऍड होईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या मॅजिकल फिगर मध्ये 10 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये 37 धावा करायचे आहेत. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना, शेवटची लढत, जिथे जिंकणं गरजेचं आहे. हरणं जंगलात राहतात. त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय करेल सेमीफायनल साठी. सेमीफायनल 8 षटकांचे असतील. 4:30 वाजता उपस्थित राहायचे उद्या 4 टीम्स. परत एक वेळा चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण. प्रथमेश पवार नानाकडून. डॉट बॉल. कृष्णा त्रिपाठी एक चांगला फिरकीपटू आहे, परंतु लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध त्याचे आर्मर खूप महत्वाचे ठरतात. बॅक ऑफ द हँड, रॉंग वन, ते महत्वाचे ठरतात. पुढचा बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. फिराज मोहम्मद फुल टॉस बॉल, पॉइंटच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. ऑन फील्ड अंपायरने निर्णय कळवलाय, नो बॉल, इट्स बीमर. त्याच्यामुळे फ्री हिट असेल पुढचा बॉल. 2 धावा ऍड होतील. फ्री हिटची संधी आहे आता राईट हँडेड बॅटर समोर मॅकमिलन गोविंदकडे, जे लेफ्टी बॅटरला करता आलेलं नाहीये. आता मात्र तुटून पडावं लागेल या बॉलवर. ड्यू फॅक्टर मी जसा की मगाशी उल्लेख केला, दबाचा परिणाम जाणवतोय, त्यामुळे वारंवार हा बॉल कोरडा करण्याचा प्रयत्न. फलंदाजही करतायत, गोलंदाजही करतायत. ग्रीप महत्वाची आहे, तडाखा बसणं महत्वाचं आहे बॅटमधून बॉलवर. पुढचा बॉल फुलरलेचा बॉल होता, खूपच चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे, 2 धावा इथे मिळू शकतील. स्वीपर कव्हरला फिल्डिंग होते तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. थ्रो येतोय, चांगला थ्रो डीप मधून. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 14. हा सामना कमालीचा रंगेल असं दिसतंय. हळू धावसंख्येला आकारही येतोय. मॅच ऑन. 14 धावा स्कोअर बोर्डवर. मॅकमिलन गोविंदच्या 12 आहेत 14 पैकी त्याच्या खात्यामध्ये. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता अशा क्लायमॅटिक कंडिशन मध्ये खेळण्याची सवय आहे मॅकमिलन गोविंदला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फॉलिंग स्वीप, तो पडला, धडपडला, परंतु कनेक्शन नव्हतं. बॅट आणि बॉल मध्ये लेग बायचा इशारा ती अंपायर घोषित करतात. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या एक्स्ट्रा बरोबर 15 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. हा ऍक्शन रिप्ले. जास्त शफल झाला होता बॅटर
मागचा पाय वाकवत असताना फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. हे अत्याधुनिक फटके आहेत क्रिकेटच्या दुनियेमधले. या फटक्यांची चर्चा सातत्याने होत असते. पुढचा बॉल कृष्णा त्रिपाठी, लेफ्ट हँडेड बॅटर फिराज मोहम्मद. हा बॉल आर्मर होता, जास्त वेगाने टाकलाय, दोन फिल्डरच्या बरोबर मध्ये बॉल अडवलाय. तोपर्यंत वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील. वाईट बॉल +1 अशा 2 धावा. यस अंपाने लगेचच वाईट बॉल कळवला होता. दोन फिल्डरने बरोबर मध्ये सूर मारत असताना झेल बॉल तिथे अडवलाय. इश्तियाक हलक्या हाताने ढकललाय बॉल. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? हो, तो झालाय आणि आता एक फलंदाज रनआउट होईल असं दिसतंय. मॅकमिलन गोविंद थोडासा नाराज दिसतोय फिराजवर आणि इथे जर मॅकमिलन गोविंदची विकेट आली तर मात्र या सामन्याला कलाटणी येऊ शकते. मॅकमिलन गोविंद नाराज आहे आणि हो, तोच बाद इथे घोषित करण्यात आलेला आहे. मोठी विकेट. पाय ऍक्शन रिप्ले. हलक्या हाताने ढकलला होता बॉल. एक धाव तर त्याने मिळवली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला परंतु मॅकमिलन गोविंद आणि फिराज हे दोन फलंदाज एकमेकांना क्रॉस झालेले नाहीयेत. खूप चांगला गॅदर, पिकअप अँड थ्रो पाहायला मिळाला. त्यानंतर काम झालं इथे मॅकमिलन गोविंदचं. न्यू बॅटर अजित मोहिते. विकेट आली आहे. विकेटने तो दबाव बनतो. फिराज कडून अपेक्षा वाढल्या. 4 बॉलमध्ये फक्त एकच केली आहे. 6 बॉलमध्ये 12 धावा करणारा बॅटर मॅकमिलन गोविंद रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. त्याच्यामुळे या मॅचला कलाटणी येऊ शकते. धावा झाल्यात 18. 18 लॉस ऑफ 3 विकेट. 18 धावा. 19 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 18 बॉल मध्ये ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे परंतु असेही सामने बदलतात. असे सामने रोमांचक होतात, रोमहर्षक होतात. एक जमेची बाजू आहे, एक आशेचा किरण आहे, ती 1 धाव. बॉल पेक्षा 1 धाव जास्त आहे. 18 बॉल 19 धावा ची आवश्यकता. अजित मोहिते ने जर एखादा मोठा हिट मारला तर मग या सामन्याची हवा निघेल परंतु अजित मोहिते आणि त्याचबरोबर फिराज 4 बॉल मध्ये 1 केली आहे. असाच खेळ राहिला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. दानिश 11 देवबागचं गजराज 11 मिडबावच्या विरुद्ध खेळत असताना हा बॉल लेग कटरचा प्रयत्न होता. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हर. पॉइंटच्या डोक्यावर बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. येतोय कडक चौकार अजितच्या बॅट मधून. शॉट वाइड अँड पनिश्ड. चांगला फटका. हा बॉल चांगला होता. हलक्या हाताने ढकलला. ऑन साइडला मनगट वळवलं. डीप मध्ये फिल्डर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. फरदीन काझीने बॉलला थांबवलंय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल. टीमची धावसंख्या 23. 37 करायचे आहेत. 14 धावांची आवश्यकता. अजित मोहिते खूप महत्वाचा खेळाडू ठरेल. फिराज ने 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव केली आहे आणि याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. आर्यनला या ओव्हर मध्ये कमबॅक करावं लागेल. 2 विकेट अगोदर घेतल्या होत्या. या ओव्हर मध्ये 5, मागच्या ओव्हर मध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्यामुळे आता प्रथमेश देखील आपला अनुभव पणाला लावतोय. फील्ड मध्ये थोडीशी बदल इथे करत असताना थोडासा नाही, हा मुलाग्र बदल आहे. फील्ड प्लेसमेंट मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला थोडंसं आतमध्ये बोलवलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं पुढे बोलवलंय. मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट सेट केलाय. त्याच्यामुळे हा भरपूर मोठा आमूलाग्र बदल आहे. पॉइंटला थोडंसं पुढे बोलवलंय. फ्लाय स्लिपला थोडंसं मागे ठेवलंय. बॉलर आर्यन तयार. एक फॉरवर्ड शॉट लेग सेट केलाय.
बोल तयार. आर्यन भोईर फिराजच्या समोर. परत एक वेळा तेच दृश्य. जेवढा फिराज सफल होतोय तिथून बॉलला वळवतोय. चांगलं वळण इथे देत असताना गोलंदाजीमध्ये आर्यन चांगली कामगिरी करतोय. पहा काय बॉल वळतोय. चांगला बाउन्स मिळालाय. कॅरी पहा कुठे केलाय विकेट कीपरने अगदी छातीच्या लेवलला. त्यामुळे सध्या तरी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना फिराज शेख 5 बॉलमध्ये 1 रन त्याने केली आहे. धोक्यात हरवलेली वाट शोधतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सातत्याने त्याला बीट करतायत. पुढचा बॉल नाही त्याचं कारणही आहे फुटवर्क नव्हतं. परत एक वेळा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न स्लॉक करण्याचा प्रयत्न. 6 बॉलमध्ये फक्त 1च धाव केली. बॅटची कडा 3री विकेट घेतली आहे आर्यन भोईरने. अवघी 1 धाव त्याने केली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर प्रथमेश पवार. महाराष्ट्र रणजीपटू राहिलेले प्रथमेश योगेश पवार माफ करा. प्रथमेश पवार यष्ट्यांच्या मागे विकेट कीपिंग करतोय. योगेश पवार आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता धावा कराव्या लागणार आहेत. अजूनही 23 धावा स्कोर बोर्डवर आहेत म्हणजे अजूनही इथून पुढे 14 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉलमध्ये 14. मॅच ऑन. योगेश पवार महाराष्ट्र रणजीपटू. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची मिडल 6 क्रिकेट अकॅडमी आहे DY पाटील नेरूळ येथे. तिथे देखील फिल्डिंग कोच म्हणून त्याची भूमिका आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेसाठी ऍज अ कोच म्हणून देखील ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे चर्चेतलं नाव आहे योगेश पवार. पेनला बिलॉंग करतात. पेन म्हटल्यानंतर सुबक गणेश मूर्तींसाठी जाणलं जातं ते शहर. 23 धावा स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर. ड्राईव्ह चांगला केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव मिळताना दिसेल. सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव येते खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 24. 24 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहे 13. 13 बॉल 13 रन. आणि काही प्रेक्षकांना असेही सामने आवडतात. पूर्वी असंच क्रिकेट खेळलं जायचं. MRI चा बॉल असायचा. त्या बॉलवर सिंगल डबलचं क्रिकेट जे जुने जाणते प्रेक्षक असतील पाहत असतील त्यांना माहिती आहे अशा पद्धतीचं क्रिकेट पाहणं खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. पूर्वीच्या काळी असंच क्रिकेट राहायचं. जुना बॉल झाला की मग टार्गेट केलं जायचं. गोलंदाजांवर अटॅक केला जायचा. आताचं क्रिकेट बदललंय. आता तर पहिला बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. षटकार चौकार येत असतात. पुढचा बॉल आर्यनचा. यावेळेला डोक्यावरून खेळलाय. गोलंदाजाच्या सिंगल तिथे मिळते. अजित मोहिते तसा पाहिला तर एक सिक्सर किंग खेळाडू आहे. त्याचे गुरुवर्य सतीश धुळे यांनी एक काळ गाजवलाय. मोठमोठे षटकार मारण्यासाठी तेही जाणले जायचे. परंतु अजित मोहिते हा बॉल ढकलतोय. सिंगल डबल घेतोय. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हा सामना बदलेल. हा सामना रंगेल. 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. मध्यरात्रीचे ऑलमोस्ट 2:48 झालेत आणि अशाही परिस्थितीमध्ये अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक गर्दी करून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आनंद लुटतायत. त्यांचं सहर्ष स्वागत. 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला 70 स्पोर्ट्सवर येतील. कारण याच्यानंतर सुप्रीमो ट्रॉफी देखील येते. भारतातली आणखीन एक अग्रमानांकित स्पर्धा संजय पोतनीस साहेब यांच्या माध्यमातून एअर इंडिया कलिनाच्या एअर इंडिया ग्राउंडवर ती स्पर्धा तुमच्या भेटी राहील. मुंबईमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. आदरणीय संजय पोतनीस साहेब आमदार आहेत कलिना विधानसभेचे आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन. सुप्रीमो ट्रॉफी 9 ते 13 एप्रिल पाहायला विसरू नका. 11वा हंगाम. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडची स्पर्धा येते. आता मात्र मॅच कडे वळूया जिथे लक्ष 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. 25 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद. 3रं षटक संपलंय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर फिरोज गोरेगावचा खेळाडू. समोर अजित मोहिते दादर नायगावचा खेळाडू. पायातला बॉल हलक्या हाताने फ्लिक केलाय. ऑन साइडला 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा मिळतील. रविराज जोपर्यंत पोहोचेल
तोपर्यंत संधी होती. पुश करा खुश राहा. आणि अजितला माहिती आहे अशा पद्धतीमध्ये रात्री धावा कशा चोरायच्या. रात्री 2:50 केलेली धावांची चोरी आहे. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27-27. 10 धावांची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल आणि 10 रन. कोणत्याच प्रेक्षकांना असं सांगता येत नाही ज्यावेळेला असं समीकरण असेल त्यावेळेला की हा सामना तर बॅटिंग करणारी टीमच जिंकू शकते, परंतु नाहीये. यावेळेला क्रिकेट वेगळं आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर धावतोय तिथे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. सिंगल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 28. यावेळीची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. ज्या पद्धतीने वातावरण बदललंय या बिडबावचं, आजूबाजूच्या परिसरातलं, सिंधुदुर्गातलं, त्याच्यामुळे इथे बॉल ट्रॅव्हल होणं एवढंही सोपं नाहीये. वातावरणातला दमटपणा, ह्युमिडिटी सातत्याने वाढली आहे. दुपारची गरमी, संध्याकाळी त्यानंतर वातावरणामध्ये हवाच नाहीये, ती विरळ झाली आणि त्याचमुळे दवाचा परिणाम जास्त जाणवतोय. आणि दव जास्त पडलं की मग बॉल ट्रॅव्हल होत नाही. मग फलंदाज जास्तीत जास्त एकेरी दुहेरी धावा घेण्यावर जास्त भर देतात आणि मग खेळ बदलतो. हा खेळ तसाच बदलला आजच्या रात्रीमध्ये. थोडासाही गारगार वारा, ती वाऱ्याची झुळूक तुमच्या अंगाला स्पर्श करताना दिसणारच नाहीये आजच्या रात्रीमध्ये. मगाशी ड्रोन आला त्यावेळेला बरं वाटलं सगळ्यांना. ओ शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर हलकासा बाहेर. अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील. दोन्ही अंपायर कडे अपील केली जाते. अपील होती परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. चला मॅच सुरू करा, कारण ऑनफिल्ड अंपायरने नॉट आउटचा निर्णय दिलाय. प्रथमेश पवार अपील मध्ये इंटरेस्टेड होता, गोलंदाज इंटरेस्टेड होता आणि नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. परत एक वेळा आता या सामन्याला सुरुवात होईल. डॉट बॉल आला. डॉट बॉलने दबाव बनवू शकतो. 9 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असं समीकरण आता या मॅच मध्ये असेल. हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक, एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं एक चौकार, मॅच मध्ये पकड मजबूत. गणराज 11 मिडभाव कडून. आणि इथे मात्र आता जावं लागेल. आणि आता स्माइल पहा प्रथमेशच्या चेहऱ्यावर, गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. विकेट आली आहे. प्रेक्षक देखील प्रचंड आरडाओरडा करताना पाहायला मिळतंय. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. मॅच ऑन. फलंदाज बाद. मोठी विकेट आली आहे, कारण आउट होतोय योगेश पवार. बॅटची आतमधली कडा आणि आता प्रथमेश आणि त्याचबरोबर गोलंदाज फिरोज देखील स्ट्रॉंग अपील करताना दिसले आणि शेवटी ती अपील उचलून धरली. पंचांनी बाद घोषित केलंय. ओ चांगलं कॉन्टेस्ट. हे पहा ज्या पद्धतीने अपील करत होता गोलंदाज. विकेट कीपरच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि शेवटी विकेट आली आहे. प्रेक्षकांचा जल्लोष. प्रेक्षक टाळ्या शिट्या वाजवतायत. हे दर्दी प्रेक्षक आहेत. अजूनही मावळे शिल्लक आहेत त्या क्रीडांगणावर. आनंद घेत आहेत या सामन्याचा. क्रिकेट यांच्या रक्तात भिनलंय. मॅच ऑन. सामन्यामध्ये समीकरण बदलत आहे. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 8 बॉल मध्ये धावा करायच्यात 9. 8 चेंडू 9 धावा. रंगतदार सामना, रंगतदार लढत, पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक हे मैदान सोडून गेले असतील उद्या नक्की मिस करतील हा सामना. कारण हा सामना असा सामना होणे नाहीये. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की कुठे जाऊ नका, हा सामना रंगेल. रंगतोय सामना. 37चं लक्ष होतं. मॅच ऑन आहे. पुढचा बॉल फिरोज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु थ्रो थोडासा चुकला.
खेळपट्टीच्या अगोदरच आपटला हा बॉल आणि त्यामुळे एक धाव, चिकी सिंगल उमर खानच्या खात्यामध्ये. एक सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. बॅकफुटला जात असताना टॅप केलं होतं बॉलला, परंतु बॉल थ्रोईंग आर्म मध्येच होता कारण लेफ्ट हँडेडच आहे गोलंदाज आणि त्याचमुळे तो बॉल खेळपट्टीच्या अगोदरच आपटला, त्याच्यामुळे ती धाव मिळताना दिसतेय. मॅच ऑन 29 धावा. 5 ओव्हरचा हा सामना आहे. 37 धावा करायचे आहेत आणि 37 पर्यंत पोहोचण्यासाठी देखील घाम गाळावा लागेल. हे मी मगाशीच बोललो होतो. पहिला बॉल डिलिव्हर झाला त्याच वेळेला हा घाम गाळावा लागणार आहे. आता दोन्ही टीमला धावा थांबवायच्या आहेत, एका टीमला धावा करायच्या आहेत. चांगला फटका, चांगला फिरवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. कॅच ड्रॉप रवी राजा हिरेने कॅच सोडलाय का मॅच हे येणारा काळ तुम्हाला सांगेल आणि 2 धावा घेऊन जाईल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. सोडशील झेल तर होशील फेल आणि इथे मात्र झेल सुटलाय. 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये असेल. 2 धावा घेतल्यात अजित मोहितेने आणि आता 6 चेंडू 6 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये. डीप मध्ये नागाने जजमेंट खूप चांगलं दाखवलं. बाउंड्री लाईन वर असे स्कायर सोपे नसतात. चांगलं जजमेंट ऑस्ट्रेलियन स्टाईलने रिव्हर्स काप झेल टिपत असताना अप्रतिम झेल. मॅच मध्ये परत एक वेळेला शिरकाव दानिश 11 देवबाग कडून गंधराज 11 मिडभावच्या विरुद्ध या मॅच मध्ये करण्यात 5 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. हाही सामना चांगला रंगतोय. पैसा वसूल सामना प्रेक्षकांसाठी. मध्यरात्री जागलेत त्याचं चीज झालंय असं म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक प्रेक्षक हेच म्हणत असेल की नक्की आपण चांगला सामना पाहिला. जरी 37 धावा असल्या तरी देखील आजच्या रात्रीमध्ये असे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. प्रेक्षकांनी तो आनंद व्यक्त केलाय. प्रेक्षकांना ते सामने आवडलेत. मोहम्मद मामू न्यू बॅटर आता मैदानामध्ये फ्रॉम केरला. 5 गेंदे 6 रन. व्हॉट अ मॅच. शफल झाला. फुल टॉस होता. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मोहम्मदच्या बॅटमधून 4 येतोय चौकार आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग साइट कडून बीमर साठी.
इट्स अ फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलेला आहे पंचांकडून आणि त्याच्यामुळे 4 धावा मिळतील. आणि या चौकारानंतर आता समीकरण आहे 2 धावा करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 4 बॉल मध्ये 2 धावा. हे समीकरण 37 चं लक्ष्य. 4 गेंदों में 2 रन. बॅटर मोहम्मद फ्रॉम केरला बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये गेलाय. 10 PL देखील स्पर्धा शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये या खेळाडूने गाजवली आहे. एक आक्रमक बॅटर आहे मिस्टर मोहम्मद. 4 बॉल मध्ये 2 रन. परत एक वेळा शफल झाला. यॉर्करचा प्रयत्न क्रीजच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झालाय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. जे प्रेक्षक आता कुठेतरी आपल्या गाड्या जिथे पार्क केल्या त्या दिशेला चालले होते ते थांबलेत. त्यांना अजूनही थांबवलंय या बॉलने, या गोलंदाजाने. जतन ठक्कर चांगला यॉर्कर दोन्ही पायांच्या मधून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आता 3 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. हा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये मजा येईल. मागे खेळलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव तर मिळताना दिसेल आणि त्याचबरोबर बॉल सीमा पार येतोय चौकार. मोहम्मदच्या बॅट मधून दुसरा चौकार. सामना फिनिश आणि हा सामना इथे जिंकलाय गणराज 11 मिडभाव या संघाने. चौथा संघ ठरतोय या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये दाखल होणारा गणराज 11 मिडभाव. आणि उद्या 4:30 वाजता चारही टीमला आणि कॅप्टनला इथे उपस्थित राहायचंय. लक्षात घ्या जो कॅप्टन आणि संघ इथे उपस्थित राहणार नाही 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. 2 सेमीफायनल 8-8 ओव्हरच्या खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर वेळेनुसार फायनलचा सामना किती षटकाचा होईल उद्या त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. चला तर आता फायनल पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आशिक अली. केरला के गेंदबाज आशिक अली इज द मैन ऑफ द